एकीकडे विकासाच्या गोष्टी होत असताना दुसरीकडे भ्रष्टाचार सुद्धा समोर आलाय। आपल्यासारख्या जागृत नागरिकांना हा भ्रष्टाचार समोर आलाय। काय नेमकं प्रकरण आहे? तुमचं नाव सांगा आणि कोणत्या भागातला भ्रष्टाचार आहे, कसला भ्रष्टाचार आहे? सर, माझं नाव उदय कदम आणि हा भ्रष्टाचाराचा विषय आहे। विटा या शहरातील, सांगली जिल्ह्यातील विटा या शहरातील हा शाहूनगर प्रभाग क्रमांक 8 मधील रस्ता व गटर बांधकाम प्रकरणी PWD अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार याविषयीची माझी तक्रार आहे। मुळात हा भ्रष्टाचार कधी झाला, तुम्ही याच्यासाठी कुठे कुठे पाठपुरावा केला? हा भ्रष्टाचार यांनी डिसेंबर 2024 मध्ये हा रस्ता बांधला। मी यांच्या कार्यालयातून PWD विटा कार्यालयातून RTI मार्फत वर्क ऑर्डर घेतली। वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की रस्ता व गटर, तर मी PWD अधिकाऱ्यांना इतके आजपर्यंत पत्रव्यवहार केले, इतक्या हरकती दिल्या, तरी त्यांनी गटर बांधलेली नाही। उलट त्यांनी आम्हाला फसवाफसवीची उत्तरे दिली, नको तसले खोटी उत्तरे दिली आणि माझ्या मानवी हक्काचा त्यांनी भंग केला व माझ्यावर अन्याय केलेला आहे। मुळात काय नुकसान होत आहे एका रस्त्यामुळे ते सांगायचं तुम्हाला, आणि जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर याचा पुढचा पाऊल काय असेल? आता हे रस्त्याला गटर बांधले नसल्यामुळे विभागातील सांडपाण्याचा हा प्रश्न मोठा उभा राहिलेला आहे। यामुळे आरोग्याच्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत। यांना मी गटर बांधण्याचे 2 पर्यायही दिलेले होते, तरी PWDच्या अधिकाऱ्यांनी गटर बांधली नाही। या संदर्भात मी PWD कार्यालय विटा, PWD कार्यालय सांगली, अधीक्षक अभियंता कार्यालय कोल्हापूर तसेच मुख्य अभियंता पुणे यांनाही मी आजपर्यंत पत्रव्यवहार भरपूर वेळा केलेला आहे, परंतु या दोषींवर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही व गटर बांधलेली नाही। तसेच या संदर्भात कोर्ट कमिशन सुद्धा झालेलं आहे। यांच्या या अशा वागणुकीमुळे जाणून बुजून मला अक्षरशः शेवटी पर्याय नव्हता म्हणून कोर्टात जावं लागलं। कोर्ट कमिशन झालेलं आहे। कोर्ट कमिशन मध्ये सुद्धा स्पष्ट यामध्ये लिहिलेलं आहे की रस्त्याला गटर नाही, तरी या संबंधित मी पूर्ण कोर्ट कमिशनचा अहवाल, वर्क ऑर्डरची प्रत, हे सगळे पत्रांची मी छायांकित प्रती मुख्य अभियंता यांना मी आता 1 सप्टेंबरला मेलद्वारे दिलेले आहेत। एक शेवटचा प्रश्न सर, तुम्ही त्रस्त आहात, तुम्ही ग्रस्त आहात, आणि जर ही तक्रार पूर्ण होत नसेल तर तुमचा पुढचा पाऊल काय असेल? माझी तर स्पष्ट मागणी मी मुख्य अभियंत्याने केलेली आहे की सदरच्या PWD विटा कार्यालयातील सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या दोघांना तात्काळ निलंबन करावं। यांनी सरकारी निधीचा गैरव्यवहार केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे। गटर न बांधता देखील गटारीचे बिल काढलेले आहे। सरासर हा भ्रष्टाचार केलेला आहे। अशा अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा काहीही हक्क नाही। तरी माननीय माजी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्व संबंधित अधिकारी यांना मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विनंती करतो की यांनी तात्काळ या दोषींवर कारवाई करावी आणि संबंधित कंत्राटदार कंपनीवरही गुन्हा दाखल करावा आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून मला न्याय मिळवून द्यावा।